नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? अपेक्षा करते की सर्वजण चांगलेच असाल आणि मी पण मस्त हॅप्पी आहे. तर आज होती वटपौर्णिमा मंडळी. तर मस्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सगळ्यांचीच घाई गडबड असते, सर्वच महिलांची, कारण वटपौर्णिमा म्हणजे वर्षातून खूप मोठा सण असतो येणारा. तर मी पण आज मस्त एक्साइटमेंट होते, ह्या दिवसाची वाट पाहत होते की वटपौर्णिमा येणार आहे म्हणून. आणि माझी ही पहिलीच वटपौर्णिमा अशी आहे की मी एवढ्या लवकर म्हणजे वडाची पूजा करायला जात आहे. दरवर्षी मी माझ्या मैत्रिणीसोबत थोडं उशिरा 12ला म्हणा, 1ला म्हणा, असं म्हणजे दुपारी निवांत सगळं आवरून वगैरे जात होती. पण हे वर्ष आता माझा समूह आहे माझ्यासोबत, त्यामुळे मला लवकरच निघावं लागलं, कारण घरात लहान बाळ आहे, दुसरं कोणी सांभाळायला पण नाही आहे. मलाच एकटीला बघावं लागतं. आणि समूचे पप्पा जर मग ऑफिसला गेले एक वेळेस, तर मग नंतर बाळाला कोण घेणार दुपारी जर वटपौर्णिमेला आलं तर. त्यासाठी मग मी सकाळीच लवकर पूजा करायचा विचार केला आणि सकाळी लवकर उठून सकाळी डब्बा वगैरे बनवून ठेवला घरी. देवाची पूजा वगैरे केला, नैवेद्य दाखवला घरी पण, आणि सगळं गोष्टी करून घरी समूला खायचं वगैरे करून त्याला खाऊ घालून ते सगळं घरचं आवरून मी इकडे देवाच्या पूजेसाठी वडासाठी निघाली. मग इकडे आम्ही वटपौर्णिमेचं आलो, तर इकडे एकही महिला आलेली नव्हती. म्हणजे दुसऱ्या वडाच्या झाडाला आलेल्या होत्या, पण इथं कोणी गर्दी पण नव्हती, म्हणून मी इथं आले. तर इथं फर्स्ट पूजा माझीच होती, इथं कोणीही आलेलं नव्हतं. आणि घरापासून थोडं दूर पण आहे, हे मंदिराजवळ आहे हे वड. तर आम्हाला ॲटोमध्ये बसून यावं लागलं. जवळ असलं तर काय वाटलं नसतं, पण थोडं दूर आहे, दूरचा प्रवास आहे, म्हणून ॲटोमध्ये आलो आम्ही. आणि इथं बघते तर कोणी पण आलेलं नव्हतं. नेमकंच बाया यायला लागलेल्या होत्या इथं, आणि पहिल्यांदा माझीच पूजा झाली असं म्हणू शकतो आपण या वडाला. तर इथं मी पूजा करत होती. घरून आणलेलं वस्त्र करून आणलं होतं, आपलं ह्याचं कापसाचं वस्त्र केलेलं होतं मी. आणि आमच्या इकडं हे आरत्या निवेद्य करतात, काही जण नाही करत, भरपूर जण. तर म्हणजे जास्तीत जास्त ते इकडं पुण्यामध्ये तर मला आतापर्यंत जास्तीत जास्त कोणी असं आणलेलं दिसलं नाही आहे निवेद्य आरत्या. पण हे आमच्या गावाकडे आपलं आपलं जे ग्रामीण भागामध्ये जे पूजा केली जाते ते अशीच असते. तर आमच्या गावाकडे असंच आमची आई म्हणा, असंच काकू, ते सगळेजण हेच असं 5 आरत्या 5 निवेद्य करत असतो. याचं कारण असं आहे की म्हणजे आपल्या घरचा माणूस जो असतो ते आपल्या घरचा प्रकाश असतो असं म्हणलं जातं. तर दिवा म्हणजे त्याचा सण असतो, आपला हे माणसाचा सण असतो. आपल्या नवऱ्यासाठी आपण हे व्रत केलेलं असतं वटपौर्णिमेचं, त्याच्यासाठी हे दिवे आम्ही करतो त्या मानानुसार. तर काही जण नाही करत, काही जण करतात, कारण आपण वर्षातून एकदा येतो आणि त्या माणसासाठी आपण एवढं नाही करू शकत का. तर त्यासाठी हे दिवे आमच्या इकडे करतात, म्हणून मी पण करते. तीच पद्धत ठेवलेली आहे तशीच. मी भलेही पुण्यामध्ये जरी राहायला आली तरी मी गावाकडचीच पद्धत, ज्या पद्धतीनं आम्ही पूजा वगैरे करतो तसंच मी सगळ्या पद्धती तिकडच्याच वापरते. तर मस्त निवेद्य, आरती, भात वगैरे सगळ्या गोष्टी सकाळी मी करून घेतल्या होत्या. देवाची पूजा ते सकाळीच केलेली होती घरी. आणि मग इकडं वडाला आलो, तर आता बघू शकता आत्ताच्या आत्ताच कोणीच नव्हतं एवढ्या वेळाखाली इथं. तर 5 मिनटाखाली एकही बाई नव्हती इथं. आणि आता बघू शकता किती गजबज बाया वगैरे सगळेजण झालेत, आणि वडाला असं भरून वाटायला लागलेलं आहे. तर सगळ्यांचं चालू होतं पूजा वगैरे करणं असंच. आणि इथं मंदिरामध्ये एवढे छान गाणे लागलेले होते ना, खूप छान वाटत होतं. असं म्हणजे मेन रोडवरच हे वडाचं झाड असल्यामुळं खूप छान वाटतंय. जाताना येताना असं गाड्या दिसायला लागल्यात, आणि मंदिरामध्ये पण म्हणजे खूप छान गाणे बिणे आहेत आज. तर गाण्याचा आवाज पण येत होता, पण ते कॉपीराईट वगैरे येईल म्हणून ते गाण्याचा आवाज वगैरे मी नाही ठेवला. त्यासाठी मला सतत असं सारखं बोलावं लागत आहे इथं, कारण गाण्याचा आवाज पण आहे म्हणून. आणि मग माझी पूजा वगैरे झालेली होती इकडं, आणि मग मी समूला घेऊन बसले होते, कारण मी पहिल्यांदा आल्यानं माझी पूजा लवकर झालेली होती. मग आता मी दुसऱ्या बायांची वाट बघत होते ओटी भरण्यासाठी, कारण की त्यांची पूजा झाल्याशिवाय ते कसं ओटी भरणार ना, म्हणून. मग इकडं ह्या दोघींची पूजा झालेली होती आणि मला पण पटकन घरी जायचं होतं, कारण की समूच्या पप्पाला पण उशीर झाला, तर मग नाही बरोबर वाटत. टाईमशीर गेलं तरच चांगलं आहे ऑफिसला. मग त्यासाठी ट्रॅफिक पण असते त्यांना अजून रस्त्यामध्ये जायसाठी, त्यासाठी मग अजून जास्त उशीर होईल म्हणून आम्ही लवकर आलेलो होतो. आणि मी जेवढं होईल तेवढं लवकर इथून निघण्याचा प्रयत्न केला. अजून जास्त बायाची ओटी इथं भरत बसली नाही मी,
ह्या दोघींचीच आंबा वगैरे देऊन आपलं हळद कुंकू लावून प्रसाद वगैरे दिला आणि हात वगैरे जोडून यांची वट्टी वगैरे भरली मी. आणि मग आता घरी जायला आम्ही निघालेलो होतो, कारण की इथं जास्त वेळ केला असला तर अजून मग समूच्या पप्पाला पण पुढं जायचं होतं. अजून घरी टिफिन पण पॅक करायचा होता. स्वयंपाक तर झालेला होता, पण टिफिन वगैरे पॅक करून ह्यांना ऑफिसला जायचं होतं. आम्हाला घरी सोडूनच हे ऑफिसला जाणार ना, मग आमच्यामुळं उगाच उशीर कशाला. एवढं झालं सकाळी तेच खूप छान वाटलं, कारण आता दिवसभर आम्ही निवांत बसलो तरी काही नाही आहे. महत्त्वाचं हे बाहेरचं काम आमचं, म्हणजे देवाचं दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी बाहेरच्या झाल्या. वटपौर्णिमेचं जे जाऊन यायचं होतं ते जाऊन येणं झालं. आता मग दिवसभर काही टेन्शन नाही आहे. तर आम्ही इकडं जाऊन पण आलेलो आहे आणि मग इकडं बाहेर आता मी तुळशीची पूजा वगैरे इथं करून घेतली. मग घरात आलो आणि चहा बनवला. आणि आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटतोय व्हिडिओ. तर चला भेटूया.